हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार। तर इथं बघा तुम्ही म्हणताल मी कुठं आलेली आहे, तर मी आलेली आहे रेल्वे स्टेशनला आणि माझी मैत्रीण जी आहे ना ती येत आहे बुद्धगयावरून। तर तिलाच मी ना थोडासा डब्बा घेऊन आलेली आहे, आपली घरची भाजी भाकरी। तर ही बघा ट्रेन आलेली आहे आणि थोड्याच वेळात आता माझी मैत्रीण कुठेतरी ES5 म्हणून तिने मला सांगितलेलं होतं त्या डब्यामध्ये आहे। तर हे बघा ही ते मी जेवण आणलेलं आहे तिच्यासाठी आणि तिच्या 2 साड्या पण मी आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये। बरं तर खूप कमी वेळ इथे ट्रेन जी आहे ती थांबलेली होती आणि मैत्रीण जी आहे ती गेली माझी। ट्रेन गेल्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालेलो आहोत बघा। तर हे आहे आमच्या गावचं रेल्वे स्टेशन। तर ओळखायचं आहे हे कुठलं रेल्वे स्टेशन आहे कमेंट करून सांगायचं आहे। जे कोणी आपल्या भागातले असतील ना त्यांना लगेच आपलं रेल्वे स्टेशन ओळखू येणार आहे। तर मग तिने ना मला काय दिलेलं होतं खायला ते पण बघू। तर पेठा आणलेला होता बघा। तर मी रमाला दिला आणि वैभवला पण दिला, सगळ्यांनी अगदी आवडीने पेठा खाल्लेला आहे। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे पुढे। तर चला मैत्रीण माझी येऊन गेलेली आहे आणि तुम्ही तर बघितलं मी तिला अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच भेटून रिटर्न आलेली आहे स्टेशनवरून। तर आमचा मीटअप कसा वाटला तुम्हाला नक्की सांगायचं आहे मैत्रिणीकडं। आणि त्या मला साड्या दाखवतात तर एक एक करून त्यांच्या साड्या बघू आणि मला घरी पण जायची घाई आहे, कस्टमर आलेले आहे माझ्या घरी। त्यांच्या साड्या बघून मग जाऊ। बघा मैत्रिणींना भेटायचा आजचा दिवस आहे। तर इथं माझ्या मैत्रिणीला एवढ्या साड्या आलेल्या आहे लग्नामध्ये, तर मला एक एक करून दाखवतात आहे आणि विचारताय कुठल्या साडीवरती ब्लाऊज शिवू, कुठल्या साडीवरती नऊ। हा ही पण भारी आहे बघा, तरी डार्क कलर आहे ना। हां पैठणी कलर आहे, डार्क आहे पण म्हणून नको वाटतं। छान आहे पण कॉम्बिनेशन सिल्वरचं आहे ना, त्याला जर द्यायचं नाही म्हटलं लगेच ब्लाऊज शिवायला हे बघा देऊ राहिले। एवढे ब्लाऊज काढले आता बाईने शिवायला, तर त्यांचा नंबर लागल लवकरच। आम्हाला मुलगा न्यायला येतोय तर मी आता लगेच घरी जाणार आहे। तिथं कस्टमर बसले आणि सपनाला काय कस्टमर हँडल करता येत नाही, मला जावं लागणार आहे घरी।